नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवे स्थितं चुंबितं पुण्यस्थानं शराले स्थितं गं समाधितमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगम्। मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं सम्पद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं शरदिन्दु समाकारे परब्रह्मा स्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते। जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाशजा विश्वंभरा शरणांगत भूत जात वंदोनी। अधिष्ठान दैवत भगवान श्री दत्तात्रयांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो। कृपया आपसत बोलू नका कुण्या, टाळकरी महाराज मंडळी कृपया बसणारे सगळे आपसत बोलू नका, कारण जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा। इथं भगवान पांडुरंग परमात्मा आलेत, त्यांना गोंधळ वाटायला नको की मी कीर्तनात आलो की बाजारात आलो, असं नको वाटायला। सगळ्यांनी काळजी घ्या आपसात, कृपया कोणी बोलू नका। आता एक तासभर फक्त माझ्याकडे लक्ष द्या। आज ज्या मातोश्रींच्या पुण्यस्मरणार्थ आपण उपस्थित आहोत ते अतिशय पुण्यवान माता आहे। या गायकवाड पाटील परिवाराला ज्या मातोश्रींनी आकार दिला, संस्काराच्या रूपानं, सान्निध्याच्या रूपानं, आशीर्वादाच्या रूपानं, ज्या परिवाराला आज जे यश पाहायला मिळते, जे संस्कार पाहायला मिळत आहे, जे शांती पाहायला मिळते, जे समाधान पाहायला मिळते, हे सर्व ज्यांच्यामुळे आहे त्या आधारवड मातोश्री, पुण्यवान मातोश्री वैकुंठवासी सौभाग्यवती सुशीलाबाई विजयसिंग पाटील गायकवाड यांना आपल्यातनं जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होते। या मातोश्रींचं प्रथम पुण्यस्मरण आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये संपन्न करतायत श्री विजयसिंग मारुती पाटील गायकवाड, श्री शिवाजी विजयसिंग पाटील गायकवाड, सौभाग्यवती सुनीताताई अशोकराव पाटील पटारे, सौभाग्यवती रुपालीताई अशोकराव योगेशराव पाटील डोके, चिरंजीव संकेत प्रकाशराव पाटील गायकवाड, श्री हरिभक्तीपरायण वारकरी भूषण प्रकाशजी महाराज उर्फ प्रकाश विजयसिंग पाटील गायकवाड, सौभाग्यवती विद्याताई विलासराव पाटील जाधव, श्री किरण शिवाजीराव पाटील गायकवाड, कुमारी अमृता प्रकाशराव पाटील गायकवाड आणि समस्त गायकवाड पाटील परिवार, या परिवाराच्या वतीनं आज या मातोश्रींचं प्रथम पुण्यस्मरण संपन्न होत आहे। आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजच्या संकीर्तन सेवेचा योग ज्यांच्या प्रेमास्तव आला ते श्री क्षेत्र भोजडे आणि पंचकृषी नव्हे तर कोपरगाव तालुका या तालुक्यातील सगळ्या भजनी मंडळामध्ये प्रिय असणारे, सगळ्यांना अंतःकरणापासून प्रेम देणारे, उत्कृष्ट हार्मोनियम वादक, वारकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज संस्थांच्या नियमितपणे सेवेमध्ये असणारे, भोजडे गावच्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज गायकवाड यांच्या आग्रहास्तव आजच्या सेवेचा योग आला। आणि माझे जीवलग स्नेही हरिभक्तीपरायण प्रमोद दादा सिनगर पाटील
या दोघांनी खूप दिवसापूर्वी ही तारीख माझ्यापर्यंत पोहोचवली आणि आजच्या कीर्तन सेवेचा योग आला। आज टाळकरी महाराज मंडळींची जी उपस्थिती आहे ती उल्लेखनीय आहे। आज चाल कोणाला द्यायची, मृदंगाची सेवा कोणाला द्यायची आहे, तर सगळ्यांनी स्वतःहून थोडी थोडी सेवा स्वीकारून हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा संकल्प केलेला आहे। आज ही टाळकरी मंडळी उपस्थित आहे ना, तर ही एका दिवसाच्या कीर्तन सेवेतली टाळकरी नाही। मला असं वाटतंय की जणू काय सद्गुरू गंगागिरी बाबांच्या संस्थांमध्येच कीर्तन चालू आहे। आपल्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये शिट्टी नाही वाजली पाहिजे। सुखदुःखाच्या प्रसंगात आपल्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये रक्ताची माणसं ही येणार असतात, ती स्वभावानं श्रीमंतच असतात। पण एक सांगेल आपल्याला, आपली श्रीमंती मोजायची असेल ना, तर आपल्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये रक्ताच्या पलीकडचे किती मंडळी सहभागी झालेत ना, त्यांचं डोळे भरून स्वागत करा, कारण ती आपण कमावलेली वैयक्तिक श्रीमंती असते। पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलोपावली भेटतात, पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलोपावली भेटतात, पण मनानं श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात। की जी या गायकवाड परिवारानं कमावलेली श्रीमंती आज आपल्याला या द्वारकामाई लॉन्सला पाहायला मिळते। या मातोश्रींचा स्वभाव अतिशय प्रेमळ होता। मुलांचं वैभव, नातवंडांचं वैभव, मुलींचं वैभव, सुनांचं वैभव या मातोश्रींनी डोळ्यांनी पाहिलं। भगवान श्री दत्तात्रयांवर या मातोश्रींची निस्सीम श्रद्धा होती। प्रत्येक वाक्याला गुरुदेव दत्त असं नामजप त्यांचा सुरू असायचा आणि त्या सेवेची पावती म्हणून गुरुवर्य श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीजी बाबा हे स्वतः गायकवाड पाटलांच्या वस्तीवर येऊन संत भोजन घेऊन गेले, तर संत भोजनच नाही तर विश्रांती पण घेऊन गेलेले आहेत। हे श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीजी बाबा नाही आले, तर बाबांच्या रूपामध्ये साक्षात भगवान श्री दत्तात्रय आलेले आहेत। बेटाच्या सेवेमध्ये सुद्धा या मातोश्रींचा विशेष सहभाग होता आणि त्या सेवेच्या माध्यमातून आदरणीय गायकवाड दादा असतील, स्वर्गीय मातोश्री असतील, यांनी गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांची फार श्रद्धेनं सेवा केली आणि त्या सेवेच्या माध्यमातून गुरुवर्य नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज सुद्धा स्वतःहून या वस्तीवर येऊन गेले, नवे नवे संत भोजन घेऊन गेलेत, नवे नवे स्वतः विश्रांती करून पुढच्या प्रवासाला गेलेले आहेत। तर गुरुवर्य नारायणगिरीजी बाबा नाही आले, तर परंपरेतील सगळे महंत त्यांच्या रूपानं आलेत। परंपरेतील महंत नाही आले, तर गुरुवर्य नारायणगिरीजी बाबांच्या रूपानं भगवान पांडुरंग परमात्माच गायकवाड वस्तीवर आलेले आहे। हे आपण केलेल्या सेवेची पावती असते की साधूनं म्हणावं की गायकवाड दादा मला तुमच्याकडं काही अर्धी चतकोर भाकरी मिळेल की नाही, आम्हाला जेवण करायचं होतं, काही कपभर पाणी देणार आहेत की नाही। हे स्वतः साधूने म्हणावं, आपल्याकडनं हक्काने भोजन प्रसाद घ्यावा, हा आपल्या जीवनातला विजय आहे। मी एक वाक्य आठवलं म्हणून सांगतो की आपली आठवण समाजामध्ये कोणी काढत असेल नसेल हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि प्रेमाचा भाग असतो संदीप दादा, पण आपली आठवण ही गुरुवर्य महंत श्री गुरु रामगिरीजी बाबांनी बेटात काढावी, याच्यापेक्षा आपल्या जीवनातला श्रीमंत क्षण दुसरा कोणताच नसतो। की बाबांनी आठवण काढावी, संत महापुरुषांनी आठवण काढावी। बाबांनी म्हणावं, काय लेकरं मृदंग वाजवतात, हे तयार झालेत पोर आपल्या परिसरामध्ये, गाडीमध्ये नेहमी कौतुक करत असतात बाबा या सगळ्या लेकरांचं। गायनाचार्य तयार झालेत, मृदंगाचार्य तयार झालेत। सांगण्याचं तात्पर्य तुका म्हणे, देवा त्यांची केल्या पावे सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वर्णन करतात की आपण ज्या सिद्ध महापुरुषांची सेवा करतो, बापू आपण ज्या महापुरुषांची सेवा करतो ना, त्या महापुरुषांची सेवा ही भगवान पांडुरंग परमात्मा पाहतात आणि आपल्या सेवेची पावती देण्याकरता स्वतः ते वस्तीवर येऊन जातात, आपल्या घरी येऊन जातात, आपल्या गावात येऊन जातात। हा आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा श्रीमंत क्षण आहे।
असे अनेक प्रसंग या परिवारानं अनुभवलेले आहेत. आणि या मातोश्रींच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर या मातोश्रींच्या चेहऱ्यावर कधी राग पाहिलाच नाही या परिवारानं, कधीच नाही. टोकाचं दुःख सहन केलं, अनेक प्रसंगाला सामोरे गेल्या. परिवाराची जडणघडण करत असताना चढ उतार चालू असतात, पण त्या सगळ्यांमध्ये अतिशय खंबीरपणे मालकाच्या पाठीशी या मातोश्री उभे राहिल्या. कधी राग कोणाचा केला नाही, कधी द्वेष कोणाचा केला नाही. दारावर आलेला अतिथी कधी विनमुख जाऊ दिला नाही. आयुष्यभर सेवा करणं हा धर्म त्यांनी जपला. कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात. ऐका, आज या मातोश्रींच्या फोटोकडे पाहिल्यानंतर काही ओळी मला आठवल्यात. कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात, सर्वांवरती फिरवला होता मायेचा हात. आज सुखाचे दिवस जवळ येतात. या गायकवाड परिवाराकडे फिरवली पाठ, परंतु गायकवाड परिवार आजही या मातोश्रींची चातकाप्रमाणेच पाहतोय वाट. चंदनापरी देह झिजविला, चंदनापरी देह झिजविला, कष्टातून वसंत बहरला, नाही उरली साथ आम्हाला, आठवण येते क्षणाक्षणाला. आपल्या जीवनातला सगळ्यात दुःखाचा दिवस तो असतो ज्या दिवशी आपल्या घरातील एखादा सदस्य देहरूपानं निघून जातो. अशोकराव, ज्या दिवशी त्या सदस्याचा अंत्यविधी आटोपतो. सुनील आबा, आपण ज्यावेळी आपल्या घराकडे माघारी फिरतो त्यावेळी आपली पावलं जड पडलेली असतात. आपल्याच घरामध्ये आल्यानंतर आपलं घर आपल्याला फरक वाटायला लागतं. त्याचं कारण त्या सदस्याच्या वास्तव्यानं आमची जीवनरूपी वास्तू पवित्र झालेली असते. आज आपण सुखात, आनंदात, समाधानामध्ये त्यांच्यामुळे असतोय. आणि ते गेल्यानंतर त्यांच्या जाण्यानं जी रिक्त होणारी जागा आहे ती अन्य कोणी भरून काढू शकणारच नाही. आईची जागा ही आई घेतात, वडिलांची जागा ही वडील घेतात, आजी आजोबांची जागा ही आजी आजोबाच घेतात. घरामध्ये निस्वार्थपणे सेवा करणारी विभूती आहेत. म्हणून वेदानं पहिल्या पूजेचा मान दिला मातृदेवो भव, दुसऱ्या पूजेचा मान दिला पितृदेवो भव, तिसऱ्या पूजेचा मान दिला आचार्य देवो भव आणि चौथ्या पूजेचा मान दिला अतिथी देवो भव. या 4 दैवतांची पूजा घडली ना, जगात आपल्यासारखे भाग्यवान दुसरे कोणीच नाही. ऐका, या गायकवाड परिवाराने या मातोश्रींची फार सेवा केली. मुलं असतील, सुना असतील, नातवंड असतील, मुली असतील, जावई बापू असतील, या सर्वांनी अंतःकरणापासून या मातोश्रींची सेवा केली. आणि या मातोश्रींनी सुद्धा या परिवाराला घडवत असताना कोणत्याही स्वार्थाचा विचार केला नाही. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भावी प्रीती, करीला करी लाभावी न प्रीती, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. या मातेनं हा परिवार जपला. आणि ऐका, आता सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट अशी आहे की या मातोश्रींनी ज्या दिवशी देह ठेवला तो दिवस आजची तिथी आहे. आणि आजची तिथी ही नवमी तिथी आहे. नवमी तिथी ही फार शुभ मानली जाते. आपल्या पंचांगामध्ये ग्रह किती आहे? ग्रह 9, बरोबर.
बरोबर आहेत की नाही सुनील बाबा? ग्रहांची संख्या किती आहे? 9. भगवान प्रभू रामचंद्रजींचा प्रगट दिन म्हणजे अवतार कार्याचा प्रारंभ कोणत्या तिथीला आहे? नवमीला आहे. राम नवमी, बरोबर. आणि 9 हा आकडा पूर्ण आकडा आहे. नवमी. नवरात्रामध्ये किती दिवसाचे उपवास केले जातात? नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा. संजू भाऊ, नवरात्र. आणि आजची तिथी नवमी आहे. ही पवित्र तिथी आहे. कशावरून? आजच्या तिथीला सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराजांची पुण्यतिथी आहे की ज्या तिथीला बाबांनी देह ठेवला त्याच तिथीला या मातोश्रींनी देह ठेवला. म्हणजे या मातोश्री दत्त स्वरूप होऊन गेल्या. विठ्ठला 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 विठ्ठला. माझ्या मातोश्री हे सगळं प्रति पंढरपूर पाहून देवाला म्हणत असतील, देवा की आयुष्यभर जी मी सेवा केली त्या सेवेची पूर्णाहुती आज आहे. आज या मातोश्रींचा समारोप आहे. आयुष्यभर केलेल्या सेवेचा परिपाक मला या धर्ममंडपात पाहायला मिळतोय. ही सगळी टाळकरी मंडळी आहेत. कोपरगाव तालुक्यातील वारकरी संप्रदायाची वैभवशाली परंपरा जपणारी सगळी वारकरी मंडळी आहेत. पंचक्रोशीतील सगळं भजनी मंडळ आहेत. हे गुणीजन महाराज मंडळी आहेत. समोर बसणारी सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत. त्यामध्ये कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, कथाकार आहेत, गायनाचार्य आहेत, मृदंगाचार्य आहेत, संगीत विशारद आहेत, संगीत अलंकार आहेत. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराजांच्या भजन संध्या गाणारी सगळी मंडळी आहेत. भगवान दत्तात्रयांचं भजन करणारी मंडळी आहेत. वारकरी संप्रदायामध्ये श्रद्धेनं सेवा करणारी मंडळी आहेत की ज्या मंडळींनी संप्रदाय करता, ज्या मंडळींनी बेटा करता स्वतःचं जीवन समर्पित केलं, ही सगळी मंडळी मला निरोप देण्याकरता हजर आहेत, समोर बसलेली आहेत. देवा मला दुसरं काही नको, आयुष्यभर केलेल्या सेवेचा आज श्रम परिहार झाला. याचसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता साठी केला होता शेवटचा दिस टाळकरी. शेवटचा लागली समाधी ज्ञानेशाची, हो ज्ञानेशाची. इंद्रायणी इंद्रायणी शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा. आणि केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड बाबा. आपणही सद्गुरू गंगागिरीजी बाबांना विनंती करू की आमच्याही समारोपाला असं भजन झालं पाहिजे, आमच्याही समारोपाला असं कीर्तन झालं पाहिजे, आमच्याही समारोपाला असं प्रवचन झालं पाहिजे, भजन झालं पाहिजे, टाळकरी उपस्थित पाहिजे. शेवटा तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. ऐका बरं, शेवट गोड होण्याकरता मिळालेला प्रत्येक क्षण हा सेवेमध्ये व्यतीत करावा लागतो. आणखीन सोपं सांगू का? विज्ञानाचं युग आहे. डिस्प्लेला तेच येतं जे मेमरीला सेव्ह असतं. डिस्प्लेला तेच येतं जे मेमरीला सेव्ह असतं.
आयुष्यभर मेमरी जर सेवेत असेल तर सेवेचाच डिस्प्ले समारोपात दिसेल. श्रीमद भगवद्गीतेचा 8वा अध्याय आणि 5व्या क्रमांकाचा श्लोक आहे. 5000 वर्षापूर्वी माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी डिस्प्ले सांगितला, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यत् प्रयाती समद्भावम याती नास्तत्र संशय. अंतकाली ज्याचे नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही, त्यांची सरलीयर झार झाला सफल व्यापार, तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा, येथे एकची लीला तरले जी सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडिये सरले माया जाळ. इथं तेच तरतात, इथं त्यांचं समारोप गोड होतो की ज्यांनी प्रत्येक क्षण सेवेमध्ये, भजनामध्ये, नामस्मरणामध्ये, अनुष्ठानामध्ये व्यतीत केलेला असतो. या मातोश्रींचा समारोप आहे. झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड, देवे पुरविले कोड, देवे पुरविले कोड, झाला शेवट हा गोड, झाला शेवट सगळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. कोणाचं नाव घेतलं जाईल, कोणाचं राहून जाईल. आता सगळेजण नानांना भेटून आलेत ना तुम्ही, म्हणजे थंब देऊन आलेले आहेत ना सगळे. गेटवर KYC झालेली सगळ्यांची. माझ्याकडून राहिली तर राहू द्या बरं. गायनाचार्य, भजन सम्राट, स्वररत्न, महाराष्ट्रातील संगीत क्षेत्रातील एक महान तपस्वी व्यक्तिमत्व, संगीत विशारद, ज्यांच्या स्वरांवर खूप प्रेम आहे. संत कथेच्या माध्यमातून, भागवत कथेच्या माध्यमातून, रामायण कथेच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये आपल्या गोड स्वभावानं खूप मोठा मित्र परिवार कमवलात, ते आमचे जिवलग मित्र, संगीत अलंकार, हरिभक्तीपरायण अरुणजी महाराज पगारे, भैयांना वंदन आहे. त्यांच्या समवेत आपल्या परिसराचं वैभव, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य वारकरी भूषण, ज्यांच्याकडे वारकरी चालींचा खूप मोठा संग्रह आहे, ते वारकरी वैभव हरिभक्तीपरायण रामकृष्णजी महाराज चौधरी शिंगवेकर, बाबांना सुद्धा वंदन आहेत. गायनाचार्य हरिभक्तीपरायण विनायकजी महाराज टेके उपस्थित आहेत. गायनाचार्य हरिभक्तीपरायण बाबासाहेबजी महाराज शिंदे उपस्थित आहेत. गायनाचार्य हरिभक्तीपरायण स्वररत्न गणेशजी महाराज गोंडे उपस्थित आहेत, की ज्यांनी सद्गुरू गंगागिरीजी महाराजांची भजन ही लवकरात लवकर प्रकाशित करण्याचा मानस व्यक्त केलेला आहे. आणि लवकरात लवकर आपल्याला त्यांच्या मुखातून सद्गुरू गंगागिरीजी महाराजांची भजन ऐकायला मिळणार आहेत. आपण टाळी वाजवून त्यांचं स्वागत करूया. की जसं विठ्ठल माझा माझा हे जे भजन आहे, हे तुम्हाला ऐकायला आनंद वाटेल, पण ते भजन जर खरं कुणी गायलं असेल तर ते आपल्या परिसरामध्ये गणेश महाराज गोंडेंनीच गायलेलं आहे. अतिशय गोड आवाज आणि गोड स्वभावाचं गोड व्यक्तिमत्व आहे. गायनाचार्य हरिभक्तीपरायण निलेशजी महाराज आहेत. गायनाचार्य हरिभक्तीपरायण भजन सम्राट अनिलजी महाराज उंद्रे आहेत. हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज आहेत. हरिभक्तीपरायण गायनाचार्य रोहित महाराज खटकाळे आहेत. हरिभक्तीपरायण वारकरी भूषण अविनाशजी महाराज बोरणारे आहेत. उपस्थित बाळासाहेब महाराज कुठे आमचे? बाळासाहेब महाराज नवले गुरुवर्य बाबांची फार श्रद्धेनं सेवा करतात. अर्जुन महाराज आपल्याला सुद्धा वंदन आहे. विनेकरी महाराज आहेत. हरिभक्तीपरायण सोपान काका महाराज बाराते, 2 हात नाही त्यांना, बाराते काकांना सुद्धा वंदन आहे. दुसरे गायनाचार्य हरिभक्तीपरायण भरत महाराज बाराते. दुसरे गायनाचार्य हरिभक्तीपरायण वाल्मिक महाराजांना वंदन आहे. दुसरे गायनाचार्य हरिभक्तीपरायण जालिंदर महाराज आहेत. वाल्मिक महाराज आहेत. आपल्या सगळ्यांना वंदन. मृदंगरत्न आपल्या परिसरातील दोन्ही मृदंगाचार्य अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा करतात. आता पहिले बॅटिंगला कोणाला पाठवायचं? दोघंही ओपनरच आहेत दोघं पण स्ट्राईक कोण घेणार? मला मोठा प्रश्न पडला आहे. आता आपल्या परिसराचं वैभव आहे की जे बेटात सेवा करतात, परिसरात सेवा करतात, विद्यार्थ्यांना घडवतात. हरिभक्तीपरायण मृदंगमणी धीरजजी महाराज कुरे आहेत. मृदंगमणी हरिभक्तीपरायण संदीपजी महाराज वैद्य आहेत. दोघांना सुद्धा वंदन आहे. धीरज महाराजांच्या संस्थेतील विद्यार्थी आहेत. विलासदादा उत्कृष्ट हार्मोनियम वादक आहेत. आपल्याला सुद्धा वंदन. श्री क्षेत्र भोजडे भजनी मंडळ, श्री क्षेत्र तळेगाव मळे भजनी मंडळ,
श्री क्षेत्र सडे भजनी मंडळ, श्री क्षेत्र पडेगाव भजनी मंडळ, श्री क्षेत्र कानेगाव भजनी मंडळ, श्री क्षेत्र वारी भजनी मंडळ आणि पंचकृषी हरिभक्तीपरायण शिवाजी राजे ठाकरे महाराज आपल्याला सुद्धा वंदन आहे. समोर बसणारी सर्व मंडळी, अशोकाप्पा आपल्याला सुद्धा वंदन आहे, सुनील आबा आपल्याला वंदन, हरिभक्तीपरायण दशरथजी महाराज उकिरडे बाबांना वंदन, दादाभाऊ महाराजांना वंदन, संजूभाऊ दादा जामदार आपल्याला सुद्धा वंदन करतो. साऊंड ऑपरेटर दादाला धन्यवाद देतो. सेवेला प्रारंभ. मस्तक हे पाया, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या या वारकरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या. आजचं कीर्तन आपल्याला यूट्यूबवरती पाहायला मिळेल. गुरुस्पर्श नावाचा आमचा यूट्यूब चॅनल आहे. गुरुस्पर्श या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल. चॅनलचे ऑपरेटर आमचे दादा सिद्धू दादा, तुम्हाला सुद्धा धन्यवाद आहे. आळंदीवरून खास मोटरसायकलवर आजच्या कीर्तन शूटिंग करता आमचा सिद्धू दादा आला, त्यालाही धन्यवाद आहे. समोर बसणारी सर्व ठोंबरे काका आपल्याला सुद्धा वंदन. बरं चला आता जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. या अभंगामध्ये महाराजांनी कर्मयोग सांगितला प्रथम चरणामध्ये, भक्तियोग सांगितला द्वितीय चरणामध्ये, कर्मयोग आणि भक्तियोग यांच्या समन्वयाचा पुरावा दिला तृतीय चरणामध्ये, आणि आमच्या कर्मातच आम्हाला भगवत प्राप्ती होऊ शकते हा साक्षात्कार सांगितला चतुर्थ चरणात. विठ्ठला 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 पहिले कर्मयोग पाहू प्रस्तावनेमध्ये. मनुष्य जीवन हे कर्मप्रधान आहे. कर्माच्या बाबतीमध्ये एक वाक्य लक्षात ठेवा, स्वतः करता मनुष्याला कर्म करावं लागतं, ते अनिवार्य आहेत. संसार प्रत्येकाला करायचा आहे. माऊलींनी हरिपाठात सांगितलं आसोनी संसारी, नसोनी नाही, आसोनी संसारी. माझ्या नाथबाबांनी सांगितलं तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. जगद्गुरूंनी सांगितलंय सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त जडी कमळ जैसे. सत्यवादी न करी नाही, सत्यवादी करी संसार सकळ. मग प्रत्येकाला संसार करायचा आहे, पण त्या व्यतिरिक्त आमच्या सोबत जी मंडळी असतील ती भगवंताने पाठवलेली भेटवस्तू आहेत. त्यामध्ये आपल्यासोबत राहणारा आपला परिवार आहे पहिला मुद्दा, आपल्यासोबत राहणारं आपलं गाव आहे दुसरा मुद्दा, आपल्या सोबत राहणारे आपल्या क्षेत्रातील माणसं आहेत तिसरा मुद्दा, आपल्या क्षेत्रामध्ये सेवा करत असताना काही चांगल्या स्वभावाचे असतील काही वाईट स्वभावाचे असतील, या सगळ्यांना सोबत घेऊन चालणं म्हणजे भगवंताने पाठवलेली ही सगळी भेटवस्तू आहेत त्यांना जपणं हा ग्राउंड लेवलचा परमार्थ आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. माझ्या माऊलींना विचारलं होतं तुमचं भक्तियोग सांगाल का आम्हाला. त्यावेळी माऊली म्हटले जो मला भेटला तो माझा भगवान परमात्मा आहे. या अंतःकरणातील भावनेनं मी प्रत्येकासोबत राहिलो आणि हाच माझा भक्तियोग आहे. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. ऐका आता, स्वतः करता प्रपंच उभा करत असताना आपण थोडंसं इतरांकरता जगून पाहिलं तर त्यात आपल्याला आनंद मिळणार. स्वतः करता जगाल तर ते आपलं कर्तव्य आहे आणि स्वतः व्यतिरिक्त जगाल तर ती आपली वैश्विक सेवा आहे. आणखीन सोपं, आपल्याला विचारलं तुमचं घर कुठं आहे तर आपण आपल्या गावचं नाव सांगतो, या गावात माझं घर आहे, बरोबर. या गावात माझं घर आहे, या तालुक्यात माझं घर आहे, या जिल्ह्यात माझं घर आहे, या राज्यात माझं घर आहे, या देशात माझं घर आहे, बरोबर. माऊलींना विचारलं होतं तुमचं घर कुठं आहे. बघा आता माऊलींनी सांगितलेलं घर ओवी प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. हे विश्वाची माझे घर ऐसी
किंबहुना चराचर आपणाची झाला हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणाची झाला हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणाची झाला. माऊली म्हटले नाही पुणे जिल्ह्याची माझे घर महाराष्ट्राची माझे घर हे विश्वाची माझे घर. प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत मी आनंद पोहोचेल ही प्रतिज्ञा. अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. हे त्रैलोक्य मी आनंदानं भरीन प्रतिज्ञा. संतांचं जे जगणं आहे ते स्वतः करता नाहीच आहेत, ते इतरांकरता आहे. स्वामी विवेकानंदजींचं एक गोड वाक्य सांगतो. स्वामीजी सांगतात देअर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिसेस. देअर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिसेस. सेल्फलेस सर्व्हिस म्हणजे निस्वार्थ सेवा आणि जॉय म्हणजे आनंद. निस्वार्थ सेवेत अलौकिक आनंद आहे. स्वतः करता जगाल तर आनंद मिळेलच असं नाही, पण थोडंसं इतरांकरता जगून पहा, आपल्याला नक्कीच आनंद मिळणार आहे. 250 वर्षापूर्वी या विश्वामध्ये एक महात्मा अवतरित झाले की ज्यांनी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेतली. 250 वर्षापूर्वी प्रतिज्ञा केली या विश्वाला मी असा अखंड हरिनाम सप्ताह प्रासादिक रूपानं देईल की ज्या सप्ताहामध्ये 7 दिवस अखंड भजन असेल, येणाऱ्या भाविकांना भोजन प्रसाद असेल, एकही भाविक मी विनमुख जाऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा आणि अखंड हरिनाम सप्ताह या महात्म्याने सुरू केला. हाच तागत त्या सप्ताहाचा इतिहास असा आहे. आशिया खंडातला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेला एवढा एकच सप्ताह आहे. आणि हा सप्ताह ज्या महात्म्याने सुरू केला त्या महात्म्यांचं नाव आहे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज. याला इतरांकरता जगणं म्हणतात. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. दरवळावा दरवळावा दरवळावा. आपल्या जीवनातला आनंद हा इतरांनाही मिळावा
त्याचा स्वभावाचा सुगंध इतरांनाही प्राप्त व्हावा याकरता ऐका. आपण इतरांकरता थोडंसं जगून पहा. इतरांकरता जगण्याकरता एक गोष्ट लक्षात ठेवा. या संत महापुरुषांनी गावाचे गाव जोडले. प्रत्येक गावात गेले. गुरुवारी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज प्रत्येक गावात गेले. त्या गावामध्ये भजनी मंडळ तयार केलं. त्या भजनी मंडळाला सांगितलं सप्ताहाला 7 दिवस येऊन थांबा. आणि तिथं सुधाकर आप्पाजी मंडळ थांबलेत ना, ते 7 दिवसात भजन शिकून गेले. हो, आपलं आध्यात्मिक व्यासपीठ म्हणजे सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह आहे. इथं उभ्या असणाऱ्या प्रत्येकाला विचारा तुम्ही भजन कुठं शिकले, तर ते सांगणार आहेत आम्ही मोठ्या सप्त्यात भजन शिकलो. हे उपकार आहेत की नाही? हो, इतरांकरता जगणे दत्तप्पा आहे. रावसाहेब नाना स्वतः करता जगले महात्मे, तर आज त्यांची कीर्ती शिल्लक राहिली नसते. पण इतरांकरता जगणं जो भेटला तो श्रद्धेनं जोडला. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ज्याला जीवनामध्ये आनंद पाहिजे त्याने 2 गोष्टी आजच्या कीर्तनातून घरी घेऊन जा. पहिली गोष्ट आहे जिभेवर साखरेचा खडा, आणि दुसरी गोष्ट आहे मेंदूत बर्फाचा खडा. इन माउथ शुगर फॅक्टरी, इन ब्रेन आईस फॅक्टरी. साखर कारखान्याचा परिसर आहे म्हणून सांगतो. हा, एक वाक्य ऐका. जिभेवरील माधुर्याने माणसं जोडली जातात आणि मेंदूतील शीतलतेने जोडलेली माणसं टिकून राहतात. ज्याच्या जिभेवर माधुर्य आहे तो कधी एकटा नसतो. त्याच्याबरोबर अनेक माणसं असतात, अनेक मंडळी असतात. आणि ज्याच्या मेंदूत शीतलता असते, संदीप बापू तो येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला धैर्यानं सामोरं जातो. प्रत्येक प्रसंग असू द्या, कोणत्याही प्रसंगामध्ये संयम ठेवला, सहन केलं ना की चांगले दिवस येतात. आमच्या माताबहिणींनी सहन केलं म्हणून ते आज आनंदात आहे. इथं बसलेल्या ज्येष्ठांनी सहन केलेत, अनेक सुखदुःखाचे प्रसंग सहन केलेत, अनेक दुष्काळ सहन केलेत, म्हणून आज आनंदात आहे, सुखात आहे. हो, एक उदाहरण सांगतो ना, अभंगाच्या पहिल्या चरणात प्रवेश करतो. प्रांत ऑफिसमधले अव्वल कारकून होते. त्यांना एकुलता एक मुलगा होता. मुलगा हुशार होता, 4थी 5वीला असेल मुलगा. रविवारचा दिवस होता. साहेबांनी ऑफिसचं काम घरी आणलं आणि तेवढ्यात मुलगा आला. म्हणे बाबा काय करता? अरे ऑफिसचं काम पूर्ण करतोय, पेंडिंग आहे जरा. म्हणे तुमच्या समोर काय आहे? ऑफिसचं लेजर आहे. तुमच्या हातात काय आहे? म्हणे पेन आहे. म्हणजे ती जी लेजर आहे ना ती वही मला द्या आणि तो पेन मला द्या. साहेब म्हणे तुला काय करायचं आहे? म्हणे मला चित्र काढायचं आहे त्याच्यावर. साहेब म्हणे अरे ऑफिसच्या लेजरवर चित्र नाही काढत, ते काम आहे, पेंडिंग काम आहे, ते पूर्ण करावं लागेल मला. मुलगा म्हणे नाही नाही, मला तीच वही पाहिजे, तोच पेन पाहिजे. साहेब म्हणे दुसरी वही घे, दुसरा पेन घे. नाही नाही, मला तीच वही द्या आणि तोच पेन द्या. आता मुलगा हुशार होता, रागवून जमणार नाही. साहेबांनी विचार केला या मुलाला युक्तीनं बाजूला करू म्हणे आपण जरा. साहेबांच्या जवळ एक कागद पडलेला होता. त्यांनी तो कागद घेतला आणि त्या मुलाला दाखवला. बघ रे कागद व्यवस्थित. बघितला? हो बाबा. त्या मुलाच्या समोरच त्यांनी तो कागद फाडला आणि असं वरती फेकला. रूममध्ये बरेच तुकडे विखुरले गेले. साहेब त्याला म्हणे कागद जोडून आणायचा आणि 50 रुपये कॅडबरीला घेऊन जायचे. एवढं काम पूर्ण कर. हुशार आहे ना तू? हो मी हुशार आहे म्हणे. एवढं काम पूर्ण कर, 50 रुपये घेऊन जा. पण मुलगा इतका हुशार होता, त्याने 1 तास 2 तास नाही लावले कागद जोडायला. अवघ्या 5व्या मिनिटाला कागद जोडला आणि साहेबांना म्हणे बाबा घ्या कागद जोडला मी. वडिलांना खूप आनंद झाला. त्यांनी 100 रुपये काढले खिशातून त्याला दिले आणि 100 रुपये देताना म्हणे कागद जोडला कसा तेवढं सांग रे मला जरा. तू 5 मिनिटात कागद जोडला म्हणे. मी ज्या वेगात फाडला त्याच वेगात तू जोडला. तो मुलगा म्हणे बाबा तो कागद जोडायचा तसा कठीण होता, पण तुम्ही मला जेव्हा दाखवला ना असं वरती करून, तेव्हा मी त्याला पाहिलं होतं. तो होता जगाचा नकाशा आणि जगाचा नकाशा जोडणं कठीण होतं. मी त्याला दोन्ही बाजूने पाहिलं होतं. एका बाजूने जगाचा नकाशा होता आणि पाठीमागून एक अखंड उभा माणूस होता. मी काय केलं? फक्त एक उभा माणूस जोडला, पाठीमागून जग आपोआप जोडला गेला.
असं कार्य आपल्या हातून का घडत नाही? अभंगाचं पहिलं चरण. ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही. ऐसे का न कर काई, ऐसे का न कर काई, ऐसे का ऐसे का न कर काई. पुढे नाही नाश जा, पुढे नाही नाश जा, पुढे नाही नाश जा, पुढे नाही नाश जा. विश्वभर शरणागत, विश्वभर शरणागत, विश्वभर शरणागत, विश्वभर शरणागत. नाही नाश जा, पुढे नाही नाश जा, पुढे नाही नाश जा, पुढे नाही नाश जा. विश्वभर शरणागत, विश्वभर शरणागत, विश्वभर शरणागत, विश्वभर शरणागत. टाळी वाजवा सगळे महाराज मंडळींकरता, जोरात टाळी वाजवा. चला, अभंगाचं पहिलं चरण आहे. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा. कर्मयोग आहे. आपल्या हातून असं कार्य, एक तरी कार्य घडावं की ज्या कार्याला पुढे नाश नसेल. ऐका बरं, प्रपंच किती मोठा असू देत, पण मी माफी मागून बोलतो, प्रपंच किती मोठा असू देत, तो आपल्याला पुढं सरकून द्यायचा आहे. किती मोठा असो, पुढे सरकून दिला म्हणजे आपण बाजूला झालो. बरोबर आहेत की नाही? हा, संसाराची व्याख्याच ती आहे, सम्यक सरती इति संसार. जो नेहमी सरकत पुढे चालतो त्याला संसार म्हणतात. एका प्रश्नाचं उत्तर द्या, आपण आल्यावर हे विश्व तयार झालं का अगोदरच होतं? अगोदर. आपण गेल्यावर आपल्या बरोबर येणार आहे का असंच राहणार आहेत? बर, विश्वाचं जाऊ द्या, जो देह आपल्या सोबत आहे तो तरी आपल्या बरोबर येणार आहे का? जातस्य ही ध्रुवर मृत्युर ध्रुवम जन्मम रतश्यच तस्मात परिहार्यर्थे नत्वमुशोची तुमरसी. श्रीमद भगवद्गीतेचा दुसऱ्या अध्यायातील 27व्या क्रमांकाचा श्लोक आहे की अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात की जो देह तू धारण केला त्या देहाची व्हॅलिडिटी ठरलेली आहे. उपजेते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्या देहासोबत आपण राहतोय त्या देहाची अवस्था, ज्या दिवशी तो थकणार आहे त्या दिवशी तो आपला ऐकणार नाही. मज नाही हात पाय, डोळा पडली झापड, वाचा बोले बोबाड, बदिर झाले, वाचा बोले बोबाड, नाक मुख गळू लागले, लाळ आणि जे मूड, लागले आणि जे मुडा,
गती हाड हाड तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा नाम जते तवारी दाखवा दिनाचा सोयरा तुम्ही संत माय बाप सांभाळतो त्याची अवस्था आहे मज नाही हातपाय डोळा पडली झापड कर्ण हे बधीर झाले वाचा बोली बोबाड नाकमुख गळू लागले लाड आणि शेंबूड श्वानपरी गती झाली अवघी गर्दी हाडहाड बाईल म्हणे खर मरता तरी बरे नासियले घर तुमकोनी ऐका बरं ज्या प्रपंचामध्ये आपण एवढ्या विश्वासानं राहतो तो प्रपंच आपली शेवटी गरज संपल्यानंतर निघून जा म्हणतो प्रपंचाचं जाऊ द्या देह देह जाईल 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 काळोबा खाईल धन्यवाद तुम्हाला विठ्ठला 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 एकच गोष्ट लक्षात ठेवायची दिस जातील दिस येतील भोग सरल सुख देईल देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल जाईल त्याचे काळोबा खाईल त्याचे काळोबा खाईल त्याचे काळोबा खाईल देह जाईल 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 विश्वाच्या मालकांना दिलेला देह आहे ऐका विश्वाच्या मालकांना दिलेला देह हा त्यांचं म्हणूनच आपण भजन करायचं हो आपण का म्हटलो हे माझं ते माझं मग ते दुःखाला कारण आहे आसक्ती ही दुःखाला कारण है। श्रीमद् भागवतामध्ये वर्णन है आसक्ति किसे कहते हैं? जो आसक्ति है वो जा भी सकती है, उसे आसक्ति कहते हैं। विठला 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 कौरव आणि पांडव आपण महाभारत ऐकता हुशार मंडळी आहेत, सुज्ञ मंडळी आहेत, कथेमध्ये जास्त वेळ घेत नाही आपला, फक्त सारांश सांगतो आणि पुढे जातो। दुसरे चरण आपण म्हणणार आहोत आता, दुसऱ्या चरणाचा पूर्वार्ध आहे का? कौरव आणि पांडव यांच्यामध्ये जर तुलनात्मक विचार केला तर कौरव सैन्य हे श्रेष्ठ होतं। त्यांच्याकडे जगातले टॉप 5 योद्धे होते, टॉप 5।
जगातले सर्वोत्कृष्ट 5 योद्धे, त्यामध्ये पहिले पितामह भीष्माचार्य, दुसरे गुरुवर्य द्रोणाचार्य, तिसरे गुरुवर्य कृपाचार्य, चौथे अश्वत्थामा आणि 5वे कर्ण, हे सगळे सोबत होते. पण तरी कौरवांचा पराभव झाला. त्याचं कारण ऐका. या कौरवांच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल प्रेम नव्हतं. बर, पितामह भीष्माचार्य तर भगवंताचं भजनच करत होते, बरोबर आहेत की नाही? भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचे लाडके भक्त होते. पण ते विरोधात असल्यामुळं संगत चुकली. संगत चुकली का पंगत चुकलीच म्हणून समजा. मग संगतीने लाभ होतो. 3 वाक्य सांगतो. दिव्याच्या संगतीने प्रकाशाची प्राप्ती होते 1, चंदनाच्या संगतीने सुगंधाची प्राप्ती होते 2, आणि संतांच्या संगतीने देवाची प्राप्ती होते 3. विठ्ठल विठ्ठल कौरव आणि पांडव यांच्या युद्धाला प्रारंभ झाला. कौरवांचा दररोज एक चांगला योद्धा मारला जायचा. पांडवांचा एकही योद्धा मरत नव्हता. दुर्योधनाच्या लक्षात आलं. पितामह भीष्माचार्यांकडे गेला, आचार्य, युद्धाला प्रारंभ झाल्यापासून पाहतोय आपला दररोज 1-2 चांगला योद्धा मारला जातोय, पांडवांचा एकही योद्धा मरत नाहीये, कारण काय याचं मला उत्तर पाहिजे. पितामह भीष्माचार्य म्हणे, मला नाही सांगता याचं कारण. त्यावेळी दुर्योधन म्हणतो, आचार्य मी कारण सांगतो. काय कारण आहे? की तुमचं प्रेम खरं पांडवांवरती आहे. तुम्ही फक्त शरीरानं माझ्या बरोबर आहे, तुम्ही मनानं पांडवांच्या बरोबर आहे. हे वाक्य आपण आजही ऐकतो की ते फक्त शरीरानं आपल्या बरोबर आहे, मनानं तुम्ही तिकडं जाऊ नका, दुसरीकडे कीर्तनात थांबा. दुर्योधन काय म्हणताय की तुम्ही फक्त शरीरानं माझ्या बरोबर आहे, तुम्ही मनानं पांडवांच्या बरोबरच आहेत. आणि त्यावेळी पितामह भीष्माचार्यांना राग आला. पितामह भीष्माचार्यांनी त्याच क्षणी प्रतिज्ञा केली की माझं प्रेम जर बघायचं असेल तर प्रतिज्ञा ऐक, उद्या सूर्यास्त होईपर्यंत मी निष्पांडवी पृथ्वी करणार. विठ्ठल विठ्ठल सद्गुरु किशनगिरी बाबा की, सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. संजीवनी उद्योग समूहाच्या मार्गदर्शिका आदरणीय माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे पाटील या ठिकाणी उपस्थित झाल्यात. गायकवाड परिवाराच्या वतीनं मी ताईंबद्दल अंतःकरणपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली की उद्या संध्याकाळ होईपर्यंत निष्पांडवी पृथ्वी करणार, म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत 5ही पांडवांना मी मारणार. ही प्रतिज्ञा कोणाची आहे? पितामह भीष्माचार्यांची. बरं, आता पितामह भीष्माचार्य हे व्यक्तिमत्व असे शब्द ब्रह्म व्यक्तिमत्व. ते बोलले म्हणजे ती प्रतिज्ञा पूर्ण होणार, म्हणजे होणारच. अहो, कौरवांना खूप आनंद झाला. ते म्हणे अरे प्रतिज्ञा केली, आता उद्या टेन्शन नाही राहिलं, उद्या 5ही पांडव मारणार म्हणजे मारणार. आता ही प्रतिज्ञा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या कानावर गेली. भगवंत येते
न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परी आरची न लगे. आपला विश्वास असेल अगर नसेल, गॉड इज ऑलवेज ऑनलाईन फॉर अस 24 hours. भगवंत 24 तास आमच्या करता ऑनलाईन आहे. जी सेवा लागेल ती सेवा लगेच पुरवतात. क्षणोक्षणात सांभाळितो, साक्षी होतो आपुला. भगवान परमात्म्यांना काळजी वाटू लागली, रात्र झाली, उद्याचा दिवस उजाडला की पितामह मारणार आहे, रात्री प्रयत्न केला पाहिजे. अर्जुनाकडे आले. अर्जुनाने फॅन 5 वर करून दिला आणि मस्त झोपून घेतलं. बरं, त्यांचे काही कानावर प्रतिज्ञा नाही, काही नाही, झोपले बिचारे. भगवंत आले, उठवलं. अर्जुना उठ रे बाबा, जरा काम आहे महत्वाचं. अर्जुन म्हणे ही ऑफिशियल टायमिंगची कार्यालयीन कामकाजाची वेळ नाही आहे. आपलं कार्यालयीन कामकाज सकाळी शंखनाद सुरू केला की तिथून सुरू होतं, संध्याकाळी शंखनादपर्यंत माझं कार्यालयीन कामकाज सुरू असतं. आता याच्या पुढं तुम्ही मला मार्गदर्शन करायचं नाही. तुम्ही दिवसभर माझ्या डोक्याला किती ताण आहे, इकडं रथ घ्या, तिकडं रथ घ्या, इथं बांध सोडा, तिथं बांध. अरे माझ्या बुद्धीनं मला काहीच करू देत नाही म्हणे दिवसभर. येताना आराम तर करू द्या ना म्हणे मला. त्यावेळी भगवान परमात्मा म्हणतात, पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, ते उद्या मारणार आहे, तुला कायमचं झोपायचं आहे आता. त्यावेळी अर्जुन हसला. अर्जुनाच्या चेहऱ्यावरचा विश्वास ऐका, आपल्याला कळेल कीर्तन. अर्जुन म्हणतोय, देवा पितामह भीष्माचार्यांनी काय प्रतिज्ञा केली? म्हणजे निष्पांडवी पृथ्वी करणार आहे. त्यावेळी अर्जुन म्हणतात, प्रभू असे लाख भीष्माचार्य येऊ द्या, मला पूर्ण विश्वास आहे, जोपर्यंत माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा बरोबर आहे ना, तोपर्यंत माझ्या प्राणाला धक्काच लागू शकत नाही. जा तुम्ही. अहो झोपले पठ्ठे परत अन काय ते म्हणे मला काकड आरती परत पडू द्या, 10ला झोपू द्या म्हणे. झोपले. आता माता द्रौपदीकडे आले भगवान श्रीकृष्ण परमात्मा. ऐका बरं, दृष्टांत फार छान आहे. द्रौपदी हे द्रौपदी, द्रौपदी 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 द्रौपदी. तुम्ही म्हणता भगवंताला का सालक वरळी कळत होता का बैरागी भैरव कळत होता? अहो रागाची निर्मिती त्यांच्यापासून आहे. मग हे 2 राग एकत्र केले विलासदादा वाजवायला म्हणून. बैरागी भैरव सालक वरळी माझे आवडते राग येते. घेई चंद मकरंद आवडला मज सखा पंढरी राना. माता द्रौपदी आल्या बाहेर. आता ऐका, कृष्ण अरे एवढ्या पहाटे काय गडबड आहे, 3 वाजले म्हणे आता. त्यावेळी भगवंत म्हणे आवर मग आपल्याला जायचंय जरा. कुठं जायचं म्हणे पितामह भीष्माचार्यांच्या दर्शनाला जायचं. माता द्रौपदी म्हणे मी त्यांचं तोंडही पाहत नाही, मला माफ कर म्हणे देवा, मी काही येणार नाही. देवाने हात जोडले, द्रौपदी तुला आजचा दिवस देतो ना, आज माझं ऐक, उद्या नाही ऐकलं तरी चालेल. आज जरा अडचणीत आहे आपण सगळे, माझं ऐकलं तर भलं आहे आपलं. मोठ्या माणसांचं ऐकावं लागतं आपल्याला. माता द्रौपदी तयार झाल्या, रस्त्यात सगळा वृत्तांत सांगितला. पितामह भीष्माचार्यांकडे आले बरोबर ब्रह्ममुहूर्तावर. भगवान परमात्मा माता द्रौपदीला म्हणे तुला आज जायचंय, आणि आत गेल्यानंतर ते विचारतील आता तुला तुझ्या बरोबर कोण आलेलं आहे. माझं नाव सांगायचं नाही, माझा गडी म्हणायचं बरोबर. माता द्रौपदी आत गेल्या, पितामह भीष्माचार्यांचं दर्शन घेतलं, पायाला स्पर्श झाला. पितामहांनी डोळे उघडले आणि पाहिलं द्रौपदी. पायाला स्पर्श झाल्याबरोबर डोळे बंदच होते, पण डोळे बंद झालेल्या अवस्थेत बांगड्यांचा आवाज आला, आणि बांगड्यांचा आवाज झाल्याबरोबर कुणीतरी सुवासीन आली असा भास झाला. आणि पितामह भीष्माचार्यांनी आशीर्वाद देऊन टाकला, अखंड सौभाग्यवती भव.
पण माता द्रौपदी हसल्या. मग त्या हसल्याबरोबर मग डोळे उघडले. डोळे उघडल्यानंतर माता द्रौपदीला पाहिल्यावर पितामह भीष्माचार्यांची झोपच उडाली ना. द्रौपदी तू केव्हा आलीस म्हणे. म्हणे आशीर्वाद दिला ना मला आत्ता. आशीर्वाद काय आहे. अखंड सौभाग्यवती भव. आणि तुमची कालची प्रतिज्ञा आहे निष्पांडवी पृथ्वी करणार. म्हणजे कालची प्रतिज्ञा तुमची माझं कुंकू पुसणार आहे आणि आत्ताचा आशीर्वाद आहे माझं सौभाग्य अखंड राहणार आहे. मग तुमची प्रतिज्ञा खरी आहे का आशीर्वाद खरा आहे. आता ऐक बरं का. पितामह भीष्माचार्य ते हुशार आहे बुद्धिमान आहे तपस्वी आहे. त्यांच्या लक्षात यायला फार वेळ लागत नाही. हे वडीलधारे बसलेत नाही यांच्या लक्षात यायला फार वेळ नाही लागत. ते माणसाला पाहिलं की ते निम्म भविष्य सांगू शकते. अनुभवी आहे. पितामह भीष्माचार्य म्हणे जाऊ दे माझी प्रतिज्ञा आणि आशीर्वाद. मला सांग एवढ्या पहाटे तुला घेऊन इथं कोण आलेलं आहे म्हणे. म्हणे माझा गडी आहे. गडी गडी नाही यायचं पहाटे 3:30ला कधीच. दाखव गडी कुठे आहे. बाहेरून पाहिलं तर विश्वाचे मालक आहे. अंगावर घोंगडी पांघरली एकटक शून्यात पाहतात. माता द्रौपदीची चप्पल काखेमध्ये घेतलेली आहे. एकटक शून्यात पाहतात. पितामह भीष्माचार्य म्हणतात द्रौपदी अगं ज्याला तू गडी म्हणते ना हा गडी. अरे हा चांगल्या चांगल्याच्या स्वप्नात येत नाही म्हणे. हा आम्ही तपश्चर्या करतो भजन करतो आमच्या स्वप्नात येत नाही. त्याने तुझी चप्पल काखेत घेतलेली आहे. आणि जो तुझ्या चप्पलची एवढी काळजी करतो तो तुझ्या कुंकवाची किती काळजी करत असेल. ज्याने तुझी चप्पल काखेत घेतली ना त्याने तुझं कुंकू त्याच्या अंतःकरणात धारण केलेलं आहे. माझ्यासारखे लाख भीष्माचार्य येऊ देत तुझ्या कुंकवाला धक्का लागणार नाही. हा माझा तुला आशीर्वाद आहे. सर्व भावे हारी भक्त समागमे 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 सर्व भावे भक्त समागमे सर्व भावे हारी भक्त समागमे सर्व भावे हारी भक्त समागमे सर्व भावे हारी समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम. माता द्रौपदीला आशीर्वाद देऊन टाकला अखंड सौभाग्यवती भव. जोपर्यंत भगवान परमात्मा तुझ्या सोबत आहेत ना तोपर्यंत तुझ्या कुंकवाला धक्का लागू शकत नाही. आईसे का हो न करा काही पुढे नाही नाशजा. प्रत्येकाच्या अंतकरणात भगवंत आहे. विश्वंभरा शरणांगत भूतजात बंधोनी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई Kumar
विश्वंभरा शरणांगत भूतजात बंधोनी. भगवंताची शरणगती अंतकरणपूर्वक असावी. भगवंत आमच्या अंतकरणातील श्रद्धेला न्याय देतात आणि श्रद्धा भगवंताला प्रिय आहेत. 4 वाक्य सांगतो. समाज जिंकायचा असेल तर अभ्यास करावा लागतो. शत्रू जिंकायचा असेल तर कपट करावं लागतं. प्रपंच जिंकायचा असेल तर ऐश्वर कमवावं लागतं. विश्वाचे मालक भगवान परमात्मा जिंकायचे असतील तर अंतकरणात भाव लागतो. 4 एवढी 4 वाक्य जाता जाता घेऊन जा. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आ जा, हौसला हार न जा. ओ शाम आ जा, तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हारा रहो ना. तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर न आवे. तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जावे. भटक रहा राहों में बाबा, भटक रहा राहों में बाबा, पार लगाओ ना. तीनों बाण के धारे तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीनों बाण के धारी तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. किसको रिश्ते गिनवाओ किस जात बताओ मैं. क्या क्या जख्म दिए जग ने किस खात दिखाऊं मैं. बिन पूछे ये श्याम हमारा, बिन पूछे ये श्याम हमारा कष्ट मिटाओ ना. तीनों बाण के धारे तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीनों बाण के धारे तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. अब जल्दी आओ ना. अब जल्दी आओ ना. चला कीर्तन
समारोपाकडे जाते. आमची सगळी महाराज मंडळी बहुसंख्येनं उपस्थित आहे. त्यांची गोड 2 मिनिटाची भैरवी आपण ऐकूया आणि त्यानंतर कीर्तन सेवेचा समारोप होईल. विश्वंभरा शरणांगत भूतजात वंदोनी श्रुतीचे का निघा फळ सार मूळ जाणोनी. सारांश एक आहे, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण यांनी एकमुखानं सांगितलंय की जो विश्वाचा मालक आहे तो प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे आणि प्रत्येकाचा सन्मान करणं यापेक्षा जगामध्ये सोपा परमार्थ दुसरा कोणताच नाही. तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी विश्वंभरा शरणांगत भूतजात बंदोनी. तुका म्हणे पुढे काही तुका म्हणे पुढे काही काही तुका म्हणे पुढे काही तुका म्हणे पुढे काही हो तुका म्हणे पुढे काही तुका म्हणे पुढे काही तुका म्हणे पुढे काही तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी वाट नाही यावरी विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत हो विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभर चरणागत विश्वंभर चरणागत विश्वंभर चरणागत विश्वंभर चरणागत भूतजात बंदोनी
ah
तुकाराम महाराजांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा, स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा, परमश्रद्धेय महंत गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक स्वामी रामगिरीजी महाराज यांचा आशीर्वाद, गुरुवर्य बाबांच्या कृपेनं प्राप्त झालेली सेवा भाग्यवान पुण्यवान मातोश्रींच्या चरणी समर्पित करतो. आजच्या संकीर्तन सेवेचा आग्रह आदरणीय हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज यांनी संप्रदायामध्ये खूप मोठी श्रीमंती कमावली आहे. त्या माध्यमातून ही सगळी टाळकरी मंडळी उपस्थित आहेत आणि प्रकाश महाराजांचं प्रत्येकाच्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये खूप मोठं योगदान असतं, उपस्थिती असते आणि सात्विक परिवार या मातेनं घडवला. प्रकाश भाऊंचा स्वभाव, त्यांचे बंधू राजांचा स्वभाव, या परिवारातील सात्विकता याचं श्रेय संपूर्ण या मातोश्रींना जाते. आजच्या सेवेकरता विशेष उपस्थितीमध्ये आदरणीय मच्छिंद्रजी पाटील टेके भाऊ उपस्थित आहेत, सुंबे महाराज आहेत, टेके महाराज आहेत. त्याचबरोबर ताईसाहेबांना विनंती करतो सगळ्यात पहिले आपण 2 शब्द श्रद्धांजलीपर बोलावेत, त्यानंतर आपण माऊलींचं भजन घेऊ आणि त्यानंतर आपण जय विठ्ठल घेऊया. आज आपण सर्वजण कैलासवासी सुशीलाबाई विजयसिंग पाटील गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने उपस्थित आहोत. बाबा बाळासाहेब महाराज रंजाळे यांची कीर्तन सेवा आपण सगळ्यांनी त्यांचं कीर्तन ऐकलं. आज प्रकर्षाने आठवण सगळ्यांना बाईंची झाली. ज्यांच्या संपर्कात त्या आल्या असतील त्यांना कोणी विसरणार नाही असं हे व्यक्तिमत्व होतं. बोलता बोलता 1 वर्ष झालं. जेव्हा मी घरी भेटायला गेले तेव्हा मला त्यावेळी कळलं की अगदी दिवाळी 5-7 दिवसावर आणि झोपेतच त्यांना देवाज्ञा झाली आणि त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त झाली. जीवन किती क्षणभंगूर आहे हे त्याच्यावरून कळतं. आजचा दिवस आपल्यासाठी आहे, माहीत नाही उद्या काय घडेल, पण ज्या ज्या वेळी भेटल्या त्यावेळी स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या विषयी त्या हमखास बोलायच्या की साहेब आले, साहेबांनी चहा घेतला, साहेब बसले, साहेब बोलले. सगळ्या आठवणी, प्रकाश भाऊंचे वडीलसुद्धा सगळ्या आठवणी साहेबांच्या सांगत असतात. असा हा कोल्हे परिवाराचा आणि गायकवाड परिवाराचा ऋणानुबंध आहे आणि म्हणून निश्चित आज या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्या खूप साऱ्या आठवणी माझ्या मनात जाग्या झाल्या. प्रकाश भाऊ, शिवाजी भाऊ, प्रकाश भाऊंचं तर भजनी मंडळामध्ये एवढं मोठं काम, म्हणून हा सगळा भजनी परिवार इथं उपस्थित आहेत आणि म्हणून हे सगळी आपल्या आध्यात्मिक सेवा करणारी सर्व मंडळी इथं उपस्थित आहेत. आज मी कोल्हे परिवार आणि संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने बाईंना भावपूर्ण आदरांजली आणि श्रद्धांजली व्यक्त करते. धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल